आता बघा हा सेरेनो सिरीज आहे आपला, याच्यामध्ये जे दोन इंडिकेटर ब्लिंकिंग करता आहे, यूव्ही एलईडी आणि प्युरिफिकेशन. हे जो सिम्बॉल लिहिलेला आहे प्युरिफिकेशनचा म्हणजे पाणी तुमचं फिल्ट्रेशन होत आहे. इकडचा जो यूव्ही एलईडी आहे म्हणजे याच्यामध्ये एक यूव्ही एलईडी असते टँक, ते चालू आहे म्हणजे प्युरिफिकेशन प्रोसेस फिल्ट्रेशन प्रोसेस याची चालू आहे, हे इंडिकेशन आहे याचं. दुसरं हे इथं जो आहे टँकचा दिलेला आहे याच्यामध्ये पाणी शुद्ध होतोय ते दिलेलं आहे. आता हे 3 इंडिकेटर इथं दिलेले, 4 इंडिकेटर असे व्हाईट मध्ये दिसणार आहे. आता आपल्याला समजा ग्लास भरायचा आहे, फक्त ग्लास मध्ये पाणी घ्यायचं आहे, तर हा इंडिकेशन दिलेला आहे, हे ग्लास साठी आहे, हा बॉटल साठी आहे, हा नॉनस्टॉप भरण्यासाठी म्हणजे पूर्ण टँक जर खाली करायचं आहे तुम्हाला ते नॉनस्टॉप खाली करण्यासाठी दिलेलं आहे. आता आपण उदाहरणासाठी ग्लास भरून चेक करू. एक ग्लास भरून इतका तुम्ही आता ग्लासवरती सेटअप झालेला आहे. आपल्याला समजा जर बॉटल भरायची आहे तर बॉटल साठी इथं दिलेला आहे ऑप्शन. बॉटल वरती सेटअप झालेला. आपल्याला समजा पूर्ण टँक जर खाली करायचा आहे तर इथं तिसरा सिम्बॉल जो दिलेला आहे तो टँक खाली करण्यासाठी दिलेला आहे. त्यानंतर इथं जो चौथा ऑप्शन दिलेला आहे तो कस्टमाइज साठी आहे. म्हणजे आपल्याला साधारणपणे एक बॉटल वरती सेटअप ठेवायचं आहे किंवा ग्लास किती अर्धा भरला आपण, आता आपल्याला पाहिजे का अजून एक्स्ट्रा भरायचं आहे तर त्यासाठी सेटअप करण्यासाठी ते सेटिंग दिलेली आहे. बट त्याला तुम्हाला काहीच गरज नाही पडणार, मी ऑटो सेटअप केलेला आहे. इथं जो इंडिकेटर दिलेला आहे तुमचा टँक फुल झाल्यावरती हा इंडिकेटर शो होऊन जाईल म्हणजे मशीन तुमचं बंद होऊन जाईल. हे पाणीची जे प्युरिफिकेशन हे सगळं म्हणजे पूर्ण फिल्ट्रेशन झाल्यानंतर भरल्यावरती टँक फुलचा सिम्बॉल लागल्यानंतर मशीनची व्हायब्रेशन हे बंद होऊन जाईल, मोटर बंद होऊन जाईल. हा वेस्टेज पाणी पण तुमचा बंद होणार आहे इथं इंडिकेटर लागल्यावरती. तेव्हा काय करायचं, आता याचं पाणी तुम्हाला 2 वेळा खाली करायचं आहे. क्लोज करते.